किती 4-5 खजाना आहे क्विंटल तो खजाना. आणि 20 रुपयाला लोकांना कट करायचं आणि बॅगमध्ये पॅक करून द्यायचं. आता लोकांना भाज्या, धान्य, दूध, फळांसोबत हे पण आपल्याला देता आलं पाहिजे. आम्ही काय करतो, शेतकरी लाव कोबीन, लाव फ्लावर आणि विक बाजारात. काही झालं नाही. मग तुम्ही नैसर्गिक करा, ऑर्गॅनिक करा, आध्यात्मिक करा, योगिक करा, काही केलं तरी शेवटी काय 2 पिकं कुणी घेणार नाही. आता कसं 117 पिकांची सगळी साखळी द्यायला लागलो. लोक ह्यातलं थोडं द्या, त्यातलं थोडं द्या, त्यातलं द्या. मग 200चं घ्यायला येणारा 2000वर नेतो आम्ही. मग असे दिवसभरात 5 ग्राहक झाले, तुमचा झाला 10,000चा बिझनेस. जगायला तुम्हाला आणि मला काय लागते? आपल्याला फार पैसे नको आहेत. फार व्हरायटी केल्या ना तर नक्की जगण्यापुरते पैसे आवडीने मिळतात. असं आता हे कोरफड कोणती आहे कोरफड? ही पानफुटी, ही किडनी स्टोनचं झाड आहे. 2 पानं खायची, 2 ग्लास पाणी प्यायचं अनुशापोटी आणि पायावरती 10 मिनिटं बसायचं. 100% आज नाही पडला तर उद्या 3 दिवसाच्या आत खडा क्रश होऊन पडून जातो. एवढी ताकद आहे. लोकांनी 1.5 2 लाखाची ऑपरेशन केली, काही झालं नाही. पण याने मग किडनी स्टोनचा खडा पडलाय खूप लोकांचा. मग आता 10 रुपयाला याचं पान पॅकिंग करून देतो. लोक 6 पानं 3 दिवसाची, 10 पानं 5 दिवसाची घेऊन जातात. म्हणून लागवड केली. लागवडी अशा असल्या पाहिजे लोकांना खायला. आणि कशाला याचं प्रोसेसिंग कर, प्रोसेसिंगला एवढा वेळ नाही शेतकऱ्याकडे. काही प्रोसेसिंग नाही करायचं, टाकायची, खाऊ दे की कच्ची पानं लोकांना एवढी. कारण ह्याच्यावर केमिकल फवारत नाही आपण. 100% आपण ऑर्गॅनिक करतोय, काही केमिकल नाही. केमिकल नसल्यामुळे लोक पानं तोडून खायला लागली. हे साखरेचं झाड आहे, शुगर फ्री. 5 मिनिटात साखर, 24 तासात साखर. 460ची 430ची साखर 122 वरील स्टिविया. एवढा मोठा फरक. हो, आणि गोडवा कसा? काय नाव आहे याचं? स्टिविया, मधुपर्णी मराठीचं नाव. आता थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर. तुम्हाला काय पाहिजे?